श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या शनिवारी म्हणजेच 15 नोव्हेंबरला आलेली आहे उत्पत्ती एकादशी. ही एकादशी बघा जी आहे तर ती भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. या एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करत असतो, उपासना करत असतो. आणि बरेच जण या दिवशी एकादशीचं व्रत आहे तर ते करत असतात. तर बघा हे जे एकादशीचं व्रत आहे तर ते केल्यामुळं आपली सर्व पापांतून मुक्तता होत असते, आपल्याला मोक्ष प्राप्ती होत असते असं म्हटलं जातं. म्हणून या दिवशी आपल्याला बघा एकादशीचं व्रत देखील करायचं आहे आणि त्यासोबतच बघा तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळं आपल्या घरात सुख समृद्धी येईल, अखंड सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होईल. आपली कर्जमुक्तीसाठी जो हा उपाय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरातील पैशांच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत तर त्या हळूहळू कमी व्हायला लागतात. एवढं महत्त्व या एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित उपाय करण्याला आहे. आणि म्हणूनच आपल्याला तुळशी संबंधित हा जो उपाय आहे तर तो 15 नोव्हेंबरला शनिवारी एकादशीच्या दिवशी सकाळी करायचा आहे. तर आपल्याला या एकादशीच्या दिवशी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकून यानं आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर आपल्याला आपली देवपूजा करायची आहे. आता बघा आपल्या देवघरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याच्यावरती बघा थोडंसं दूध घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये केसर टाकायचं आहे आणि या केसरयुक्त दुधानं तुम्हाला या बाळकृष्णावरती अभिषेक करायचा आहे किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करायचा आहे. नंतरनं स्वच्छ पाण्यानं अभिषेक करा. नंतरनं स्वच्छ कापडानं ही मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता बघा या दिवशी आपल्याला पिवळी वस्त्र जे आहेत तर ती घालूनच ही जी पूजा आहे तर ती करायची आहे. एक चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि नंतरनं ही भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो किंवा बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला या चौरंगावरती ठेवायची आहे. त्यानंतरनं आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला अष्टगंधाचा जो टिलक आहे तर तो मूर्तीला लावायचा आहे. त्यानंतरनं पिवळ्या रंगाची वस्त्र, त्यासोबतच पिवळ्या रंगाची फुलं आणि पिवळ्या रंगाचा नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचा आहे. एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आता बघा एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही किंवा तुळशीचं पान तोडलं जात नाही. त्यामुळं आपल्याला तुळशीचं पान जे आहे तर ते अगोदरच तोडून आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला पूजा करायची आहे. नंतरनं बघा आपल्याला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे, हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, त्यासोबतच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे. आता बघा सौभाग्य अलंकार जे आहेत तर ते आपल्याला सहज कोणत्याही पूजेचं साहित्य जिथं मिळतं त्या ठिकाणी मिळून जातात. तर त्या ठिकाणहून तुम्हाला सौभाग्य अलंकार जे आहेत तर ते आवर्जून घेऊन यायचे आहेत. त्यासोबतच लाल चुनरी जी बघा देवीसाठी आपण अर्पण करतो अशी छोटी चुनरी आपल्याला घेऊन यायची आहे आणि ही तुळशीची पूजा करायची आहे. बघा आपल्याला या दिवशी आपल्याला तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. तुळशीला कच्चं दूध अर्पण करण्याला या दिवशी विशेष असं महत्त्व दिलं जातं. त्यानंतरनं हळदी कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. यानंतरनं आपल्याला बघा हे जे सौभाग्य अलंकार आहे तर ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. आता बघा सौभाग्य अलंकार अर्पण केल्यामुळं आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच हे सौभाग्य अलंकार आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहेत. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तिथं तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तुळशीला 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला तुळशीची जी सेवा आहे तर ती या एकादशीच्या दिवशी करायची आहे. कारण की बघा तुळस जी आहे तर ती साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते. ज्यावेळी आपण तुळशीची मनोभावे पूजा करतो त्यावेळी साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते.
साक्षात माता लक्ष्मीचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात. आणि म्हणूनच आपण या एकादशीच्या दिवशी विशेष करून तुळशीची विशेष अशी पूजा केली पाहिजे. यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, त्या तुळशीला ज्या मंजिरी आलेल्या असतात तर त्याच्यातील मंजिऱ्या ज्या आहेत तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि नंतरनं बघा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. तिथं बसल्यानंतरनं बघा तुम्हाला या मंजिऱ्या ज्या आहेत तर त्या तुमच्या उजव्या हातामध्ये धरून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि नंतरनं या मंजिऱ्या ज्या आहेत तर त्या भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायच्या आहेत. आता बघा संपूर्ण दिवसभर या मंजिऱ्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला तिथेच भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीसमोर ठेवायच्या आहेत. नंतरनं संध्याकाळच्या वेळी म्हणजे दिवे लावण्याच्या वेळी बघा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. आणि नंतरनं एक स्वच्छ लाल कापड घ्यायचं आहे. नवीन लाल कापड आपल्याला लागणार आहे. नवीन लाल कापड घेतल्यानंतर आपल्याला या तुळशीच्या मंजिऱ्या ज्या आहेत तर त्या या लाल कापडामध्ये बांधून घ्यायच्या आहेत. आणि तुमची जी पैशांची तिजोरी आहे किंवा जिथे तुम्ही तुमचे धनसंपत्ती ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला याची एक पोटली बांधून आवर्जून ठेवायची आहे. असा हा एक उपाय आपण आपल्या घरामध्ये कर्जमुक्तीसाठी आवर्जून या एकादशीच्या दिवशी करायचा आहे. या दिवशी तुळशीच्या मंजिऱ्याचा हा जो उपाय आहे तर तो करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं. यामुळं आपल्या घरामध्ये बघा पैशांच्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या हळूहळू कमी व्हायला लागतात. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं. आपण जे पण कष्ट करतो, मेहनत करतो तर त्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची, आपल्या भाग्याची साथ मिळत असते. आणि ज्यावेळी आपण जे कष्ट करतो, मेहनत करतो तर त्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळाली तर आपली प्रत्येक इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत असते. आणि बघा या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णूंसोबत जर माता लक्ष्मीची सेवा केली, उपासना केली तर माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होत असते. आणि ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न असते त्यावेळी आपल्याला घरात कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही किंवा आपल्या घरामध्ये कशाचीच कमी राहत नाही. यामुळं आपण जर या एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय केले तर साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आता बघा आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणं जेवढं महत्त्वाचं आहे तितकंच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणूनच असे काही छोटे मोठे उपाय आपण या एकादशीला नक्की करायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.